परत आपलं मी मास्टर एसके क्लासेस मध्ये स्वागत करीत आहे। वर्ग 7वा गणित विषय आणि घटक चालू आहे भौमितिक रचना आपण शिकलो आणि आता आपण त्या अनुषंगाने सराव संच आपण सोडून घेऊया। नंबर 1, खाली दिलेल्या मापाचे रेषाखंड काढा व त्याचे लंब दुभाजक काढा। आता आपण हा रेषाखंड काढला किती 5.3 सेंटीमीटरचा हा रेषाखंड। आता कंपासच्या साहाय्याने ए बिंदूवर टोक ठेवून अर्ध्या भागापेक्षा जास्त भागाने वरच्या बिंदूस कंस काढला आणि खालच्या त्याच अंतराने खालच्या बिंदूस कंस काढला, खालच्या भागात कंस काढला। त्याच अंतराने बी वर कंपासवर टोक ठेवून वरच्या बिंदूला वरच्या कंसाला छेदले आणि खालील कंसाला छेदले आणि या दोन्ही कंसाच्या छेदन बिंदूतून जाणारा हा किरण काढला। हा जाणारा आपण काय काढला? किरण काढला। दोन्ही बिंदूतून जाणारा किरण काढला। आपण हा किरण काढला दोन्ही बिंदूतून जाणारा आणि ह्या किरणाच्या या छेदलेल्या या बिंदूला इथे छेदन बिंदूला डी नाव दिलं आणि या छेदन बिंदूला पी आणि इथं दिलं वाय। आता आपण लिहूया काय बघा नीट। रेख ए बी बरोबर 5.3 सेंटीमीटर बरोबर आहे। आता रेख ए बी बरोबर रेख ए डी अधिक रेख डी बी कळलं? लंब दुभाजक रेख ए बी लंब दुभाजक रेख पी वाय म्हणून रेख ए डी बरोबर रेख डी बी म्हणून रेख ए डी बरोबर 5.3 भागिले 2 बरोबर बे दुनी 4 बघा बे दुनी 4 13 झाले बे सक 12 सेंटीमीटर। रेख एडी बरोबर 2.65 सेंटीमीटर आणि म्हणून रेख डीबी बरोबर सुद्धा 2.65 सेंटीमीटर। का? कारण हे दोन्ही समान आहेत, एकरूप आहेत, समान आहेत। झालं लक्षात झालं? आता इकडेच आता आपण काय करू पट्टीच्या सहाय्याने 6.7 सेंटीमीटर आपण रेषा काढली। हे 6.7 सेंटीमीटर आपण रेषा काढली, हे रेषाखंड काढला 6.7। आता कंपासचं टोक ए बिंदूवर ठेवा आणि अर्ध्यापेक्षा जास्त भागाने वरच्या बाजूस कंस काढला आणि खालच्या बाजूशी कंस काढला। तेवढ्याच अंतराने बी बिंदूवर टोक ठेवून वरच्या कंसाला छेदले आणि खाली कंसाला छेदले आणि मग ह्या दोन्ही छेदन बिंदूतून जाणारी आपण किरण काढला। या ठिकाणी याला नाव द्या पी, इथं द्या आर आणि या बिंदूला नाव द्या एल। झालं। आता मग काय झालं इथं बघा हे दोन समान भाग झाले रेषेचे, कळलं? आता इथं बी काय झाले हे दोन समान भाग झाले रेषेचे, आलं लक्षात तुम्हाला? मग आता काय लिहिणार खाली सांगा? रेख ए बी बरोबर 6.7 सेंटीमीटर झालं। आता बघा रेख ए बी लंब रेख पी एल म्हणून रेख ए पी आर एल रेख ए पी बरोबर रेख पी बी झालं। आता म्हणून रेख ए पी बरोबर 6.7 भागिले 2 बे त्रिक 6 1 17 बी 8 16 बे 15
एवढे सेंटीमीटर, 3.85 सेंटीमीटर. म्हणून रेख पीबी बरोबर 3.85 सेंटीमीटर. का हे दोन्ही समान का? हा त्याचा लंबदुभाजक आहे. रेषाखंड पीएल हा त्यांचा लंबदुभाजक आहे, म्हणून त्या रेषेचे दोन समान भाग झाले. आता पुढची पाहूया. आता पुढची सुद्धा हे पहा, आपण 3.8 सेंटीमीटर रेषा घेतली. हे 3.8 सेंटीमीटर रेषा घेतली. या रेषेला नाव दिलं एक्स वाय. एक बार संपले पण हा रेषेला का नाव दिलं? एक्स वाय. ह्या रेषाखंडाला नाव दिलं एक्स वाय. आता कंपासचं टोक एक्स वर ठेवून वरील बाजूस कंस काढला आणि खालील बाजूस कंस काढला. तेवढ्याच अंतराने वरील बाजूच्या कंसाला छेदले, खालील बाजूच्या कंसाला छेदली. छेदल्यानंतर दोन्ही बिंदूतून जाणारा आपण जाणारा किरण काढला. हे पाय किरण काढला. या ठिकाणी छेदन बिंदूला नाव आपण दिलं यम, ह्या छेदन बिंदूला नाव दिलं यन, आणि या ठिकाणी बिंदूला नाव दिलं आर. लक्षात आलं? आता मग पहा, आता काय लिहिणार बघा. रेख एक्स वाय बरोबर 3.8 सेंटीमीटर. रेख एक्स वाय लंब रेख, सांगा, रेख एक्स वाय लंब रेख यम यन. यम यन. म्हणून बघा, रेख एक्स आर बरोबर रेख आर वाय. हे दोन समान भाग लंब असल्यामुळे रेषाखंडाचे दोन समान भाग पडले. आता म्हणून रेख एक्स आर बरोबर 3.8 भागिले 2. 1 बे 2 9 18 1.9 सेंटीमीटर. आणि म्हणून रेख आर वाय बरोबरी 1.8 सेंटीमीटर. झालं? अशा रीतीने आपल्याला तुम्हाला दिलेल्या संख्येचे लंबदुभाजक काढता येतात आणि दिलेल्या संख्येचे त्याचे दोन्ही भाग आपल्याला लिहिता येतात. चला पुढे. हा इकडे लक्ष द्या. आता आपण दुसरा प्रश्न पाहणार आहोत. खाली दिलेल्या मापाचे कोन काढा व त्याचे दुभाजक काढा. आता पहिला कोन 105 अंशाचा, दुसरा 55 अंशाचा, तिसरा 90 अंशाचा. आता पहा, आपण कोन मापकाच्या सहाय्याने आपल्याला कोन काढायचा आहे. आता हे पास आपण हा किरण काढला. हा एक किरण काढला. त्या किरणाचा आरंभ बिंदू ए. आता कंपास मधील हा जो आहे कोन मापक, हा कोन मापक या बिंदूवर ठेवून आता या उजवीकडून 105 अंश मोजा. हे झालं 90, हे झालं 110 आणि याच्यामध्ये हे 105. ह्याला 105. हे 105 अंश. आता या बिंदूतून जाणारा किरण काढा. हा किरण काढला. ह्या किरणावर एक नाव द्या टी आणि इथं द्या पी. दिलं?
आता हा कोण किती आहे 105 अंशाचा आहे. आता हा कोण बघायचा आपल्याला. कंपासच्या साह्याने घेऊन या ठिकाणी एक कंस काढा आणि तेवढ्याच अंतराने या ठिकाणी काढा. आता इथं कंपास घेऊन आतील भागोस आणि यावरून तेवढ्याच अंतराने आतील भागास केल्यानंतर आता या दोन बिंदूतून जाणारा यातून जाणारा रेषाखंड काढा. बिंदू हे पाय आरंभ बिंदू ए मधून जाणारा रेषाखंड काढा. काढला हा रेषाखंड काढला आपण. हा रेषाखंड म्हणा हा किरण काढला. ह्या किरणाला या ठिकाणी एक नाव दिलं आर. आता बघा आता आपण काय माहिती झाली कोण तर काढला आणि कोण दुभागला तर लिहा. हे पहा कोण ए बघा कोण हे कसं PAT APT म्हणायचे नाही TAP किंवा PAT हे कोणाचं नाव मध्यभागी आलं पाहिजे. कोण PAT बरोबर 105 अंश आलं. हा बघा किरण बघा 105 कोणाचा कोण PAT कोणाचा दुभाजक कोण आहे सांगा AR किरण AR. किरण AR दुभाजक आहे. दुभाजक म्हणजे ना दोन समान भाग करणारा म्हणून कोण PAR बरोबर कोण TAR. हे पहा हा कोण आणि हा कोण समान आहे. कळलं की नाही. आता बघा म्हणून कोण PAR बरोबर 105/2 बरोबर 2×5 2×10 2×10 अंश. म्हणून कोण TAR बरोबर TR बरोबर हेच काय 52.5 अंश. ह्या कोणाचं माप PARचं माप तेवढंच आहे आणि TARचं माप तेवढंच आहे. हे दोन कोण लंब दुभाजकामुळे नाही या कोणाचा दुभाजक का कोणता आहे किरण AR आहे त्यामुळे कोणाचे दोन समान भाग झाले. कोण बघा PAR व कोण TAR समान कोण आहे म्हणून हे दोन किती अंश झाले 52.5. आता पुढे असं हे पहा X बिंदूवर कंपासचं टोक ठेवून अर्ध्यापेक्षा आता आपण या मापाचा कोण का X बिंदूवर आपण काय ठेवू X बिंदूवर कोण मापक ठेवू. हे पहा कोण मापक ठेवला X बिंदूवर. आता उजवीकडून मोजा 55 पुढे 50 आणि 60च्या मध्ये 55 हे 55. आता हा बिंदू या आरंभ बिंदू सिजू बिंदूतून दोन्ही बिंदूतून जाणारा किरण काढला. हे पाय किरण काढला. त्या बिंदूला नाव दिलं T दिलं का आणि हा काढलाय XY. आता आपल्याला हा काढलेला कोण किती अंशाचा आहे 55 अंशाचा. ह्याला दुभागायचा आहे. ह्या पाय कंपासचं टोक येथे ठेवून या ठिकाणी खून तेवढेच अंतर इथे या ठिकाणी खून केले. आता या ठिकाणी खून करून आतील भागात कंस काढला आणि यावरून तेवढ्याच अंतराने आतील भागात कंस काढलाय पास. आता या दोन बिंदूतून या बिंदूला एक नाव द्या काय बी R आणि R आणि ह्या X मधून जाणारा किरण काढला किरण काढला. आता त्या कोणाचे कोण TXY चे दोन समान भाग झाले कोण TXR आणि कोण YXR. आता आपण लिहूया काय लिहू सांगा कोण TXY बरोबर 55 अंश. कळलं
कोन TXY चा दुभाजक किरण XP आहे. म्हणून कोन TXR बरोबर कोन YXR. आता म्हणून कोन TXR बरोबर 55/2 बरोबर 2 दुनी 4 2 सत्ती 14 27.5. म्हणून कोन YXR बरोबर 27.5 अंश. आलं लक्षात तुमच्या? आता पुढे हा 90 अंशाचा कोन काढायचा. आता 90 अंशाचा काढूया. हा किरण काढला, PT हा किरण काढला. कोन मापक बिलकुल या मध्यभागी P बिंदूवर ठेवून 90 या ठिकाणी आपण खूण केली. हे पण 90 या ठिकाणी खूण केली. आणि यातून जाणारा आपण काय काढला? P आणि या बिंदूतून जाणारा किरण काढला. याला नाव दिले आपण R. आता हे किती अंशाचा आहे? हे खूण आहे 90 अंशाचा. हा 90 अंशाचा आहे. कळलं? आता हा कोन दुभागण्यासाठी अर्ध्यापेक्षा जास्त अंतरानं घेतला. इथून मग आतील भागूस, इथून आतील भागास. आता यातून जाणारा आपण रेषाखंड काढला. रेषाखंड काढला. आता मग झाले काय? कोन RPT चे दोन समान भाग झाले. कशामुळे? किरण PM मुळे. झालं? आता काय लिहिता सांगा, लिहा मग सांगा. कोन RPT बरोबर 90 अंश. कोन RPT चा किरण PM हा दुभाजक काढला किंवा आहे काढला. म्हणून कोणाचे दोन समान भाग झाले. कोन RPM बरोबर कोन TPM. आता म्हणून कोन RPM बरोबर 90/2 बरोबर 45 अंश. म्हणून कोन TPM बरोबर सुद्धा 45 अंश. कारण दोन्ही हे समान आहेत. दोन्ही समान आहेत. 50 म्हणजे आता हा 45 अंशाचा, हा 45 अंशाचा आणि हा पूर्ण 90 अंशाचा. लक्षात आलं? अशा रीतीने तुम्ही हा कोणाचे दुभाजक काढले, कोणाचं माप काढायचं, कोणाचे दुभाजक काढता येतात आणि अशी रचना लिहायची. ठीक आहे. पुढे हा आता आपण सराव संच 1 मध्ये तिसरा प्रश्न सोडून घेऊया. एक विशाल कोन त्रिकोण व एक काटकोन त्रिकोण काढा. प्रत्येक त्रिकोणातील कोन दुभाजकाचा संपात बिंदू काढा. प्रत्येक त्रिकोणातील संपात बिंदू कोठे आहे हे आपल्याला सांगायचं आहे. आता आपण पहिल्यांदा विशाल कोन त्रिकोण काढला. त्रिकोण ABC हा विशाल कोन 140 अंशाचा काढला. आता प्रथम काय केले करूया आपण. हा बी कोन आपण कोन B छेदूया. आपण शिकल्याप्रमाणे कोन B चा दुभाजक असा काढला. BP हा काढला. हा पहा कोन ABC चा दुभाजक किरण काय BP आहे. झालं? आता त्याचप्रमाणे C कोन दुभागून घेऊया. C कोन दुभागण्यासाठी आपण जी क्रिया करायची ती क्रिया केली आणि आपल्याला हा C कोन दुभागण्यासाठी आपणाला हा किरण काढला. हा किरण काढला. आता कोन ACB चा दुभाजक काय? किरण CQ आहे. आता त्याचप्रमाणे कोन A चा दुभाजक आपण काढूया नियमाप्रमाणे.
आपण कोण याचा दुभाजक काढला आणि कोण याचा दुभाजक जेव्हा आपल्याला मिळाला तो हा मिळाला, कोण याचा दुभाजक मिळाला. आता कोण BAC चा दुभाजक काय आहे? किरण AR, किरण AR आहे. आता बघा हे दुभाजक, तिन्ही दुभाजक बघा, त्रिकोणाचे तीनही दुभाजक कोणत्या बिंदूत मिळतात? आय बिंदूत. बघा आय बिंदूत मिळतात किंवा आय बिंदूत छेदतात, आय बिंदूत छेदतात. बघा आय बिंदू मध्ये त्रिकोणाचे तिन्ही विभाजक आय बिंदू मध्ये छेदतात, म्हणून आय बिंदूला काय म्हणतात? म्हणून आय ह्या बिंदूस एक संपांती बिंदू म्हणतात, एक संपांती बिंदू म्हणतात. आणि हा एक संपांती बिंदू कुठे आहे? विशाल कोन त्रिकोणाचा, विशाल कोन त्रिकोणाचा संपांत बिंदू त्रिकोणाच्या अंतर्भागात म्हणजे आतील भागात, अंतर्गत भागात मिळतो किंवा सापडतो. झालं? हा. आता याच्यानंतर पुढे आपण काटकोन त्रिकोणचा आपण पाहूया. आता आपण पहा इकडे काटकोन त्रिकोण. आपण पहिल्यांदा ABC हा काटकोन त्रिकोण काढला, ABC हा काटकोन त्रिकोण काढला. आता B हा जो कोन आहे 90 अंशाचा, या कोनाचा दुभाजक आपण मिळवला आणि तो दुभाजक आहे हा, तो दुभाजक हा किरण BP, इथं नाव दिलं बिंदूला P, किरण BP हा कोन B चा दुभाजक आहे. तसंच आता कोन C दुभागूया. कोन C दुभागत असताना कोन आणि आपल्याला तो कोन C चा दुभाजक काय मिळाला? C, इथं नाव द्या Q, CQ हा किरण कोन C चा दुभाजक. आता कोन A दुभागूया नियमाप्रमाणे. जेव्हा कोन A दुभागतो, दुभागल्यानंतर हे पहा आपणाला किरण काढूया. या किरणाला नाव दिलं R आणि कोन A चा दुभाजक किरण AR हा कोन A चा दुभाजक आहे. आणि हे तिन्ही दुभाजक अंतर्भागामध्ये T बिंदूत मिळतात, म्हणजे हा काय संपांत बिंदू आहे हा. आता का आपण काय केली कृती बघा, बघा त्रिकोण ABC बरोबर 90 अंश, पाय 90 अंश काढला. आता कोन ABC, कोन ABC चा दुभाजक किरण BP हा आहे. किरण BP आहे. आता कोन ACB चा, कोन ACB चा दुभाजक, या कोन ACB चा म्हणजे या कोणाचा दुभाजक किरण CQ आहे. CQ हा आहे. आता कोन BAC चा दुभाजक किरण AR हा आहे. आता बघा त्रिकोणाचे दुभाजक, त्रिकोणाचे दुभाजक किरण BP, किरण CQ, किरण AR हे तिन्ही
टी बिंदूत छेदतात, म्हणून टी हा संपात बिंदू आहे. आता बघा, आणि संपात बिंदू कुठं सापडला आपल्याला? हा, काटकोन त्रिकोणातील कोणांचा, बघा, काटकोन त्रिकोणातील कोणांचा संपात बिंदू कुठं? त्रिकोणाच्या अंतर्गत भागात मिळतो. लक्षात आलं? आता हा टी काय आहे? टी संपात बिंदू आहे. आता किती जरी रेषा काढल्या, अशा किती जरी रेषा आपण काढल्या, ह्या रेषा, ही एक रेषा, ही दोन, ही तीन, कळलं की नाही, आणि ही चार, हे चार रेषा आहेत. हे चार रेषा ज्या बिंदू छेदतात या बिंदूला संपात बिंदू म्हणते. ह्या चारही रेषांचा संपात बिंदू O आहे. तसं या तिन्ही रेषांचा, रेषा AB, रेषा BC आणि रेषा AC चा संपात बिंदू तोच. आणि कोण B, कोण C आणि कोण A चा संपात बिंदू हा आहे. लक्षात आलं? हा, पुढे आता सराव संच 1 मध्ये आता चौथं गणित आपल्याला सोडवायचं आहे. एक काटकोन त्रिकोण काढा, त्याच्या भुजांचे लंब दुभाजक काढा, त्यांचा संपात बिंदू कुठे आहे ते ठरवा. आता आपण पहिल्यांदा x y z हा आपण काय काढला? x y z आपण काटकोन त्रिकोण काढला. आता ही बाजू y z चा लंब दुभाजक काढला. लंब दुभाजक आपल्याला हा मिळाला, PL. आता त्यानंतर बाजू YX चा लंब दुभाजक काढला. YX चा लंब दुभाजक काढला. हा लंब दुभाजक आपल्याला हा मिळाला. हा लंब दुभाजक मिळाला आपल्याला का? कोणता? RT. हा लंब दुभाजक मिळाला. आता कर्ण XZ चा लंब दुभाजक काढू आपण. कर्ण XZ चा लंब दुभाजक काढू आपण, आणि कर्ण XZ चा लंब दुभाजक मिळाला हा. हा लंब दुभाजक मिळाला. कोणता? MM. आणि तिन्ही बाजूचे लंब दुभाजक या बिंदू छेदतात. या बिंदूला नाव दिलं O. हा बघा, O हा तिन्ही लंब दुभाजकाचा, लंब दुभाजक RT, लंब दुभाजक PL, लंब दुभाजक MN चा हा संपात बिंदू आहे. आणि कुठं आलेला संपात बिंदू? काटकोन त्रिकोणाचा संपात बिंदू. काटकोन त्रिकोणाच्या भुजांचा लंब दुभाजक, भुजांचा संपात बिंदू हा कुठं असतो? कर्णावर. आता बघा, कोण XYZ बरोबर 90 अंश. 90 अंश म्हणजे काय हो भाऊ? काटकोन. हा काटकोन त्रिकोण. आता बघा काय? YZ रेख, YZ लंब रेख PL. कळलं ना तुम्हाला? आता रेख XY लंब रेख RT, रेख XZ लंब रेख MN,
तर हे लंबदुभाजक आहे ते. आता हे बघा, हे लंबदुभाजक रेख PL, रेख RT, रेख MN हे तिन्ही लंबदुभाजक हे तिन्ही लंबदुभाजक कोणत्या बिंदूत बघा, ओ ह्या बिंदूत छेदतात किंवा हे या बिंदूतून जातात. तिन्ही ह्या ओ बिंदूतून जातात तिन्ही. म्हणून ओ काय आहे, ओ हा त्यांचा संपात बिंदू आहे किंवा संपाती बिंदू आहे, संपात बिंदू आहे. काटकोन त्रिकोणात भुजांचा संपात बिंदू कर्णावर असतो किंवा कर्णावर आढळतो किंवा कर्णावर सापडतो, कर्णाच्या मध्यभागी सापडतो. कळालं, लक्षात आलं? हा, ठीक आहे. हा, आता इकडे पहा, सराव संच मध्ये प्रश्न क्रमांक 5 आपल्याला सोडवायचा आहे. मैथिली, शैला व अजय हे तिघे एका शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. त्यांच्या घरापासून समान अंतरावर खेळण्याचे एक दुकान आहे. तिघाचेही आहे. हे आकृतीच्या सहाय्याने दर्शवण्यासाठी कोणती भौमितिक रचना वापरावी, स्पष्टीकरण द्या. आता आपण या ठिकाणी समजूया, यम म्हणजे कोण, मैथिली, यस म्हणजे शैला आणि ए म्हणजे अजय राहतात असं ठरवूया आणि त्याप्रमाणे आपण हा एक त्रिकोण काढला. तीन ठिकाणी येतात. या ठिकाणी मैथिली राहते, या ठिकाणी शैलजा राहते, या ठिकाणी अजय राहते. त्रिकोण काढला, कळलं की नाही? आता मग काय करूया आपण, रेख SE चा दुभाजक काढूया. रेषाखंड SE चा किंवा रेस SE चा दुभाजक, हा दुभाजक काढला. या पाय हा दुभाजक किरण Q हा दुभाजक काढला. आता परत रेख AM चा दुभाजक काढूया. रेख AM चा R हा दुभाजक काढला. आता रेख MS चा दुभाजक काढूया. रेख MS चा आपण हा T हा दुभाजक काढला. काढल्यानंतर तिन्ही दुभाजक कुठे मिळाले, C बिंदूत मिळाले. मग हा C बिंदू काय, हा C बिंदू म्हणजे केंद्रात या त्रिकोणाचा परिमध्य आहे. त्रिकोणाचा परिमध्य आहे आणि हा जो त्रिकोणाचा परिमध्य आहे, A बिंदू पासून तेवढ्याच अंतरावर, S बिंदू पासून तेवढ्याच अंतरावर आणि M बिंदू पासून तेवढ्याच अंतरावर असतो. त्रिकोणाचा परिमध्य म्हणजेच केंद्रबिंदू हा तिन्ही बिंदू पासून समान अंतरावर असतो. आता आपण काय लिहिलो, आपण कशी काय केलं पाहूया. आपण आकृती लिहूया. त्रिकोण MSA काढला. काढला, हा. रेख SA लंब किरण Q, रेख MS लंब किरण T, रेख MA लंब किरण R, है की नाही? आता हे तिन्ही किरण Q, किरण T, किरण R हे C बिंदूत छेदतात. कळलं? C बिंदू छेदतात. मग C बिंदू काय, म्हणून C बिंदू हा परिमध्य होय. C बिंदू हा परिमध्य होय. मग आता C बिंदू परिमध्य म्हणजे काय,
सी पासून ए तेवढ्याच अंतरावर आहे अजयचं घर, सी पासून एस हे तेवढ्याच अंतर आहे शैलजाचं घर, आणि सी पासून ए म्हणजे मैत्रीचं तेवढंच आहे, आणि सी म्हणजे खेळाचं दुकान आहे. हे सी म्हणजे खेळाचं दुकान, हा परिमध्य आहे. आता आपण काय वापर कोणची काढली, आकर्षण दर्शन कोणती रचना काढली, आपण काय काढलं, आपण त्रिकोणाच्या तिन्ही भुजांचा संपात बिंदू मिळवला. तो सी हा बिंदू होय. आता बघा, सी बिंदू पासून बिंदू ए, बिंदू बी, बिंदू ए, बिंदू एम आणि बिंदू एस हे समान अंतरावर आहेत. आता यासाठी आपण समान अंतरावर आणण्यासाठी आपण ठरवूया, काय करूया तुम्हाला मी सांगतो. एक मिनिट, हे पहा, असं मिळून घेऊया. हा, आता बघा, हा बिंदू सी आहे ना. आता इथं बघा, इथं लक्ष द्या. म्हणून इकडे बघा, एस सी म्हणून रेख एस सी बरोबर रेख एसी, रेख एसी कळलं, बरोबर रेख एम सी. बघा, रेख एम सी बरोबर रेख एसी बरोबर रेख एसी म्हणजेच काय, या तिन्ही मैथिली शैला आणि अजयचं घर ह्या सी बिंदू पासून म्हणजेच खेळण्याच्या दुकानापासून समान अंतरावर असलेला आपण हा काय. आता बघा, इकडे लक्ष द्या. आपण ह्या स्पष्टीकरण भौमितिक रचनेचे स्पष्टीकरण द्यायचं आहे आपल्याला. आता एवढं आपल्याला माहिती मिळवली. आता स्पष्टीकरण, त्रिकोणाच्या बाजूंचा संपात बिंदू, त्रिकोणाच्या बाजूचा ह्या तिन्ही बाजूचा संपात बिंदू हा त्रिकोणाच्या अंतर्गत भागात मिळतो. झालं. आता पुढचं काय आपल्याला, हा त्रिकोणाचा आता संपात बिंदू बघा, त्रिकोणाचा संपात बिंदू हा त्रिकोणाच्या तिन्ही बिंदू पासून समान अंतरावर असतो. समान अंतरावर असतो हे त्याचं स्पष्टीकरण आहे. समान अंतरावर असतो म्हणजे काय, संपात बिंदू हा सी या तिन्ही बिंदूच्या ए, बिंदू एम आणि बिंदू एस च्या पासून समान अंतरावर आहे. म्हणून आपण या ठिकाणी काढलं रेख एस सी बरोबर रेख एसी बरोबर रेख एम सी. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे, एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास, एकच ध्यास विद्यार्थी विकास. तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही काय करायचं आहे, लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका. त्यामुळे काय होईल, अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील
आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे. त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील.